मन कसं शांत करायचं, ते शांत कसं ठेवायचं, ह्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतात, ॲक्शन प्लॅन कसा करायचा आणि तो कसा अंमलात आणायचा, ह्या सगळ्याची चर्चा करण्यासाठी भावना मुग्धा सोसायटीत गेली होती. ही चर्चा पौगंडावस्थेतल्या मुलांबरोबर होती आणि त्या मुलांनी नॉनस्टॉप घातलेल्या 1 तासाच्या गोंधळाला भावना कशी बरं सामोरी गेली? ऐकूयात. आपलं सगळ्यांचं नर्चर्ड इनसाइट चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. दरवेळेला आपण एक छोटीशी गोष्ट घेऊन येतो की ज्याच्यातनं आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं, जे ॲक्शनेबल आहे, तुम्ही दैनंदिन जीवनात ते वापरू शकता. तर अशा गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि गोष्ट आलेली आहे हे कळण्यासाठी बेल आयकन पण दाबा. भावना मुग्धा सोसायटीत आली आणि तिला पालकांनी का बोलवलं होतं माहिती आहे? मध्यंतरी नेटफ्लिक्सवरती ॲडोलसन्स नावाची एक वेब सिरीज आली. सगळ्या पालकांनी ही सिरीज बघितली आणि मग त्यांना आपल्या पौगंडावस्थेतल्या मुलांसाठी काहीतरी करायला पाहिजे असं वाटायला लागलं. मन, त्याची शांतता, मॅनेजमेंट ह्या सगळ्या गोष्टीमध्ये भावना माहीर होती. तिचा या गोष्टींमध्ये म्हणजे योगाभ्यास असू दे, EQ असू देत, माइंडफुलनेस, अशा विविध गोष्टींमध्ये तिचा खूप अभ्यास होता आणि सगळ्यात मुख्य म्हणजे ती त्या स्वतः सगळ्या गोष्टी फॉलो करायची, आचरणात आणायची. तर भावना पोचली मुग्धा सोसायटीत आणि हॉलमध्ये जाणार इतक्यात पालक पण तिच्याबरोबर यायला लागले. तर ती म्हणाली, आत्ता मी एकटीच बोलते मुलांच्या बरोबर. ती आतमध्ये गेली आणि मुलांबरोबर बोलायला लागली. तिने मुलांची ओळख करण्यासाठी नाव विचारलं. एका मुलाने मियाव केलं, लागलीच दुसऱ्या मुलांनी भावभाव केलं आणि अशी जवळजवळ 2 मिनटं गेली. भावना कधीही माईक घेऊन बोलायची नाही. तिने माईक घेतला कारण या गोंधळात मुलांना काहीही ऐकायला गेलं नसतं. ती म्हणाली, अरे वा, किती छान आवाज काढताय तुम्ही. ह्या 2 मिनिटांमध्ये सगळ्या पशुपक्ष्यांच्या आवाजांनी हा हॉल निनादायला लागलाय. हो, निनादायला लागलाय. मुलांना बहुतेक अर्थ कळला नाही, पण मुलं शांत झाली. परत मुलांचं तेच 2 मिनिटांनी परत आरडाओरडा. परत हिनी हातात माईक घेतला आणि बोलायला सुरुवात केली. परत मुलं शांत झाली आणि हा प्रकार पुढे 4 वेळेला घडला. 5व्यांदा मात्र भावनाने मुलांना थांबवलं नाही. आरडाओरडा चालू ठेवून दिला. तितक्यात ना काही मुलं जी उठलेली होती ना, त्यांच्यातल्या एका मुलाचा धक्का लागला भावनाला. कारण ती मुलं आता नाच करायला लागली होती, आरडाओरडा तर करतच होती, गप्पा मारत होती. म्हणून भावना तिकडनं उठली आणि बाजूला जाऊन उभी राहिली. आता हा गोंधळ किती वेळ चालला होता? तासभर. आणि ही बया तिथे शांतपणे उभी होती. तिला काही झालं नाही. नाही, कारण आपण बघितलं की ती ज्या गोष्टी सांगायची त्या गोष्टी स्वतः आचरणात आणत होती. त्यामुळे याही वयामध्ये ती छानपैकी उभी होती. पण तिला राग नाही आला. म्हणजे जसं आपण मागच्या एका गोष्टीत बघितलं होतं, पुढे काय झालं ह्या गोष्टीमध्ये 6 सेकंड्सचा पॉज किंवा 1 ते 10 आकडे मोजणं, स्वतःला थोडासा वेळ घेणं, ह्याच्यासाठी लांब श्वास घेणं, ह्याच्यातलं तिला काहीही करायला लागलं नाही. हां, ती गोष्ट ऐकायची असेल तर लिंक आहे खाली, नक्की ऐका. ह्याचं कारण काय झालं बरं? ती का एवढी शांत होती? ह्याचं कारण ह्या वयातली मुलं ना अशी वागणार आहेत. त्यांना सारासार विचार करता येत नाही, भावनांचं नियोजन करता येत नाही, ह्याची पूर्ण कल्पना भावनाला होती आणि म्हणून ती इथे आलेली होती. अर्थात असा हा आरडाओरडा होतो. अगदी खरं सांगायचं तर तुम्ही नाही केलाय असा या वयात आरडाओरडा? शिक्षक आल्यानंतर वेगवेगळे आवाज काढणं, त्यांना वेगवेगळ्या नावांनी बोलावणं,
अगदी भावनांनी सुद्धा हे केलं होतं 1-2 वेळा. त्यामुळे असं हे होईल ह्याची कल्पना तिला होती. अर्थात ती हे वागणं सतत मान्य करून घेणार नव्हती. ती तासभर शांत उभी होती. आता ना उदाहरण घ्यायचं झालं ना तर आपण सर्जनचं उदाहरण घेऊ. सर्जनला माहिती असतं की तो काय करणार आहे, त्यामुळे तो पहिला कट घेतो, रक्त येतं, आतमध्ये रक्त असणार आहे, वेगवेगळे अवयव दिसणार आहेत, म्हणून तो काही घाबरत नाही किंवा आतली घाण बघून किंवा आतलं काही बघून ई वगैरे असं करत नाही ना. त्याचा उद्देश काय असतो की आतमधली घाण काढायची आणि आपला रुग्ण लवकरात लवकर छान कसा बरा होतो हे बघायचं. त्यामुळे तो सर्जरी करताना अगदी रममाण झालेला असतो, तर त्याच्यातच फोकस्ड असतो. अगदी इथेही भावनाचं तसंच होतं. त्यामुळे ती उभी राहिली. एका मुलांनी हे हेरलं की अरे ही तासभर इथे एका ठिकाणी उभी आहे शांतपणे, आपल्या घरी झालं असतं का असं, असाही विचार येऊन गेला त्या मुलाच्या मनात. तो हळूच तिच्याकडे आला आणि म्हणाला, एक विचारू? मी म्हणाली, अरे विचार ना, तेवढ्यासाठी तर मी आहे. तो म्हणाला, तुम्ही एवढ्या चिल कशा? ती म्हणाली, शिकायचं आहे का तुला? मग इथे येऊन उभा राहा. दुसऱ्या मुलांनी ऐकलं. तो म्हणाला, मला पण शिकायचं आहे. ती म्हणाली, ये मग इथे उभा राहा, आपण शिकू. असं करत न बोलता एक 5-6 मुलं लागलीच उभी राहिली आणि उरलेल्या 10 मिनिटांमध्ये 2 मुलं सोडून बाकी सगळ्या मुलांना चिल कसं राहायचं हे शिकायचं होतं. मग ह्या मुलांनी त्या 2 मुलांना सांगितलं, अरे या तुम्ही पण या. आणि त्या मुलांनाही फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट वाटायला लागलं ना. मग ही मुलं जॉईन झाले. बाहेर असलेले पालक थोडे अवाक झाले, कारण काही जण बघत होते. आणि पुढचा 1.5 तास उपाययोजना, ॲक्शन प्लॅन, परत कधी भेटायचं ह्याच्यामध्ये कसा गेला कळलं पण नाही. इतक्या सगळ्यांच्या गप्पा छान रंगल्या होत्या आणि हो गप्पाचं शिकवणं नाही. तर आजची गोष्ट कशी वाटली कमेंट्समध्ये सांगा. मी वाचते आणि लवकरच भेटू. लोभ आहे तो असाच वाढेल. बाय.